उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड ही आरोपी आहे। मात्र वैभव गायकवाड हा परदेशात फरार झाल्याचा संशय आहे। त्यामुळे वैभव गायकवाडच्या विरोधात पोलीस लुकआउट नोटीस काढण्याची शक्यता। बघूया एक रिपोर्ट। 2 फेब्रुवारीला भाजप आमदार गणपत गायकवाडांनी उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये केलेला हा गोळीबार। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गणपत गायकवाडांनी गोळीबार केला होता। या प्रकरणी आरोपी असलेला गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड हा परदेशात फरार असल्याचा संशय आहे। त्यामुळे या प्रकरणी पोलीस लुकआउट नोटीस काढण्याच्या तयारीत आहेत। लुकआउट नोटीस म्हणजे काय आणि ही नोटीस केव्हा काढली जाते ते पाहूयात। लुकआउट नोटीस फरार व्यक्तींसंदर्भात वापरली जाते। एखाद्या प्रकरणामध्ये तपास सुरू असताना संशयित आरोपी देश सोडून पळून जाऊ नये यासाठी ही नोटीस जारी केली जाते। पोलीस शोध घेत असलेली व्यक्ती परदेशात कुठे प्रवास करते या संदर्भातील माहिती घेण्यासाठी ही नोटीस जारी केली जाते। नोटीसचा वापर आंतरराष्ट्रीय सीमांवर इमिग्रेशनच्या तपासणी संदर्भात करता येतो। इमिग्रेशनचे अधिकारी या नोटीसच्या आधारे विमानतळ किंवा समुद्र किनाऱ्यांवर या नोटीसच्या आधारे प्रवासाला मज्जाव करू शकतात। गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारानंतर महेश गायकवाडांवर मागील 8 दिवसांपासून ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहे। दरम्यान याच प्रकरणावरून राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत। खरं म्हणजे पोलिसांनी शिंदेंची चौकशी करायला पाहिजे होती ताबडतोब। इतर ठिकाणी असा गुन्हा झाला असता आणि कोणाचं नाव आरोपीने घेतलं असतं तर पोलीस त्याच्या घरी जाऊन त्याचं स्टेटमेंट घेतलं असतं, त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला असता। पण गणपत गायकवाड सांगतायत आरोपी की एकनाथ शिंदेंमुळे मी गोळीबार केला आणि माझे कोट्यावधी रुपये त्याच्याकडे पडलेले आहेत। तरीही या राज्यातला कायदा पोलीस त्याच्यावरती काही ॲक्शन घ्यायला तयार नाही, कारण ते मुख्यमंत्री आहेत। तुम्हाला काही दिवसांनी गणपत गायकवाडांचं भाजपमध्ये प्रमोशन झालेलं पाहायला मिळणार आहे। कारण की तिथं जो तडीपार माणूस असतो त्याला जास्त महत्त्व असतो, जो जास्त गुंडाराज करेल त्याचं जास्त महत्त्व आहे। त्यामुळे या भाजपचा जो खरी असली चेहरा आहे तो लोकांच्या समोर आलेला आहे। त्यामुळे त्याचा राजीनामा नाही, त्याचं उलटा प्रमोशन हे बीजेपी करतील ही त्यांची मानसिकता आहे। गोळीबाराची घटना नेमक्या कोणत्या वादातून झाली होती त्यावर एक नजर टाकूया। ठाण्याच्या हद्दीतील द्वारली गावात 10 वर्षापूर्वी गणपत गायकवाडांची 50 गुंठे जमीन त्यांनी खरेदी केली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ जाधवांकडून गायकवाडांनी खरेदी केलेली जमीन ही वतनाची होती। जमिनीचा वाद कोर्टातही गेला आणि कोर्टाच्या आदेशानुसार आमदार गायकवाडांच्या कंपनीच्या नावावर 7/12 झाला। मात्र काही दिवसांआधी गणपत गायकवाड हे काही विकासकांना घेऊन द्वारली गावात आले होते। त्यावेळी काही गावकऱ्यांनीही त्यांना विरोध केला होता। त्याचवेळी शिंदे गटाचे महेश गायकवाडांनी सुरक्षा भिंत तोडून जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाडांचा आहे। प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर 400 ते 500 समर्थकांना घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले। त्यानंतर मुलगा वैभवला धक्काबुक्की केल्याचा आरोप गणपत गायकवाडांनी केला आणि त्याच रागातून गणपत गायकवाडांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता। गोळीबार प्रकरणी उल्हासनगर न्यायालयानं गणपत गायकवाड आणि अन्य आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर दुसरीकडे वैभव गायकवाड फरार असल्यामुळे पोलीस लुकआउट नोटीस काढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।